नमस्कार मित्रांनो, आज आपण कृष्ण जन्मभूमी पाहणार आहे. तर आपण डायरेक्ट आग्र्यावरून 71 किलोमीटर 2 तासाचा रोड आहे. आपण डायरेक्ट मथुरामध्ये पोहोचलोय आग्रा पाहिल्यानंतर. लास्ट पार्टमध्ये आपण आग्रा पाहिलाच होता, आग्र्याचा ताजमहल. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट गाडी घेऊन डायरेक्ट पार्किंगमध्ये आलोय 71 किलोमीटर नंतर आणि डायरेक्ट गेट समोरच आपली पार्किंग होते. तर आपण आतमध्ये जाणार आहे कृष्ण जन्मभूमीमध्ये. पण कृष्ण जन्मभूमीमध्ये आपण मोबाईल तिथं यूज करू नाही शकत, कारण की तिथे मस्जिद आणि मंदिर याच्यामध्ये काहीतरी आहे प्रॉब्लेम, म्हणजे भांडणं चालू होतं सरकारचे. सो तिकडे आपल्याला मोबाईल यूज करता येत नाही आतमध्ये, फक्त बघू शकतो आपण. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रेम मंदिरामध्ये जाणार आहे. 6 वाजले होते. प्रेम मंदिरामध्ये गेलो आपण. रात्र झाल्यानंतर लाईट वगैरे लागल्यानंतर प्रेम मंदिर खूप आकर्षक असं दिसते. प्रेम मंदिर पाहून तिकडे फाउंटन शो पण असतो प्रेम मंदिरमध्ये. जर तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही बघू शकता. आणि रथ वगैरे पण खूप छान आहे. ते कृष्ण आणि अर्जुनचा रथ आहे हा. अतिशय सुंदर असा रथ आहे. त्याच्यानंतर हे रासलीला, रासलीला राहते तिकडे, त्याचे पण पुतळे आहेत तिकडे. आणि हे सगळं बघून आतमध्ये दर्शन करून आपण डायरेक्ट निघालोय एक्झिटकडे, कारण की आपल्याला पुढे पण बाके बिहारी मंदिराकडे पण जायचं आहे. आणि तिकडे जाताना आपल्याला तिकडची रिक्षा किंवा बस भेटून जाईल आपल्याला तिकडे जाण्यासाठी. 25 रुपये घेतात पर पर्सन. हे समोर बस आली होती, पण आपण त्याच्यामध्ये नव्हतो जाणार. आपण छोटी जी बस राहते तिकडे जाणार आहे. हे आपण बसलोय. 25 रुपये तिकीट राहते 3 किलोमीटरसाठी. आणि रात्री खूप गर्दी असल्यामुळं थोडासा टाइम पण लागून जातो. आणि तिकडे टू व्हीलरवर पण जाऊ शकतो. तिकडचे लोक असतात, त्यांना 20 रुपये देऊन आपण टू व्हीलरवर पण जाऊ शकतो. तिकडे हे आम्ही दूध पिलो होतो. खूप छान दूध आहे तिकडचे, मसाला दूध. आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी निघालो. आणि सकाळी निघता आम्हाला बाहेर हायवे टचच एक मंदिर होतं, वृंदावन मंदिराच्या बाहेरच आपल्याला वैष्णवदेवी मंदिर दिसले. त्याच्यामुळे आपण तिकडे गाडी घेतली. तर भेटूया नेक्स्ट.